रामदेव महाराज सांगतात लक्षात ठेवा माईक काढा तो काही जाता लाईट नाही म्हणून मोरेबाई म्हणजे महाराज एक पूर्ण करा बंद करू नका म्हणजे राहू द्या का तुम्हाला बोल देवा लागते या मामाने हाती लोण्याचा गोळा हुंडा गवळणी कारण का जो लोण्याचा गोळा आहे त्यांचा फक्त काय केलं मला तोंडा तुडवून टाकलं कशाचं भक्तीनं बघून टाकलं भक्तीनं आणि त्यावेळेस जो काला लक्षात ठेवा आज जीवनामध्ये दोन मडके असतात जीवनामध्ये दोन मडके असतात एक मडकं कुठं असतं एक मडकं कुठं असतं बोला 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 एक मड कुठं असतं सिंच्या वा दुसरं मड कुठं असतं बरं जाता तुमचं म्हणणं का काही आता बोलत चला दुसरं मड कुठं असतं आऊ वड्याला जाताना जीवनामध्ये दोन मडके असतात एक मडकं वड्याला जाताना असतं एक मडकं कार्याचं घेताना वड्याचं जाणं मडकं काय म्हणतं आयुष्यभर तू बोंबला हिंडलास म्हणून तुला मी वड्याला आणलाय म्हणून ती वड्या जाणं मडकं दुसरं मडकं मी काय केलं आतून भरून घेतलेलं आहे काय केलं आतमध्ये भरून घेतलेलं आहे तुम्ही सध्या काय करा भरून घ्या भगवंताच्या नावानं भरून घ्या हो आणि त्याच्यामध्ये हो काय सिंचेला वेले दोरी होतो सिंच्यावर आहे लक्षात ठेवा सिंच्याला किती आहे किती ते प्रत्येकाचं वर्णन वेगळा वेळ नाही सांगायला चांगला कीर्तन संपून झाला त्याला हो तीन उभा केला तिथं लक्षात ठेवा रजगुण सतगुण आणि रजगुण तमगुण आणि सतगुण ह्याच्याची पुरी आहे सांगायला वेळ नाही आपल्याला भरपूर लक्षात घ्या पुढे जरा आणि त्या टायमा लक्षात ठेवा कारण तो जे काल आहे मी जर बाजूने केलेली नाही आम्हा जन्म मरण नाही कोणाच्या भाग्यात नाही हे लक्षात ठेवा आज जो प्रसाद मिळतोय ना ही कुणाच्या भाग्यात नाही लक्षात ठेवा कारण का जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले त्या लागले विठ्ठले आणि अनेक जन्म पुण्य केल्यामुळं ह्या कार्याचा आनंद मिळतो अन्यथा कार्याचा आनंद मिळू शकत नाही आता राजीव गांधी नगर वस्ती थोडी आहे का थोडी वस्ती आहे का किती आहे हो ह्याच्यावर एखादा आमदार निवडून येईल किती लोकांची मोजकी आहे हा त्यांच्या प्रारब्धामध्ये नाही प्रारब्ध क्रिया मान संहिता त्यांच्या प्रारब्धामध्ये नाही ज्यांनी ज्यांनी संतांच्या संगती केल्या जे जे संतांच्या संगतीमध्ये राहिले त्यालाच कार्याचा आनंद भोगता येतो अन्यथा भोगता येत नाही पण काला देव देवात होत नाही भक्त भक्तात होत नाही देव आणि संत ज्यावेळी त्यांचं ऐक्य होतं त्या टायमाला कार्याचा आनंद भोगता येतो म्हणून
झाला वैकुंठी हा दुर्लभ विशेष लाभ संतांना म्हणून त्या संतांचं भजन करू